पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे त्या शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी करणे गरजेचे आहे आणि ई-के-वाय-सी केल्यानंतरच शेतकऱ्याला आपल्याला आपल्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर त्यासाठी ही ई-के-वाय-सी कशाप्रकारे करायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सोपान डवाले आणि आपण पाहत आहात सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या. त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर पाहूयात शेतकऱ्याची ई-के-वाय-सी हे कशाप्रकारे करायचे त्याबद्दलची सविस्तर माहिती. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला mahaonline.gov.in या वेब पोर्टलवरती यायचं आहे. या पोर्टलवरती आल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवरती आपल्याला रिडायरेक्ट करण्यात येते. त्यानंतर या ठिकाणी आपण आपल्याकडे जर शेतकऱ्याचा विशिष्ट क्रमांक असेल तर त्याने देखील आपण या ठिकाणी लॉग इन करू शकता किंवा शेतकऱ्याचा जर आधार क्रमांक असेल तर आधार क्रमांक टाकून देखील आपण या पोर्टलवरती लॉग इन करू शकता. तर आपण या ठिकाणी आधार कार्ड असल्यामुळे आपण या ठिकाणी 12 डिजिटचा आधार कार्ड नंबर टाकून घेणार आहोत. आपला आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो सर्च बॉक्स दिसत आहे त्यावरती एकदा टिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला शेतकऱ्याची माहिती संपूर्ण या ठिकाणी पाहायला भेटेल. शेतकऱ्याची माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता. विशिष्ट क्रमांक या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. त्यानंतर शेतकऱ्याचा फार्मर आय डी या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. लोन अकाउंट होल्डर असेल त्याचं. त्यानंतर बँकेचं नाव दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर ब्रँचचं. त्यानंतर या ठिकाणी सेविंग अकाउंट क्रमांक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. त्यानंतर या ठिकाणी आपला जो लोनचा क्रमांक आहे अकाउंटचा तो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल आणि या ठिकाणी आपल्याला आपल्याकडे किती लोन आहे तर ते या ठिकाणी पाहायला भेटेल आणि रिवाईज झालेलं लोन किती आहे तर ते या ठिकाणी पाहायला भेटेल. तर ई-के-वाय-सी करण्याकरता सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे आधार नंबर इज ॲक्सेप्टेबल शो इन द लोन अकाउंट. तर याला आपल्याला येस करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी जो चेकबॉक्स दिसत आहे त्याला टिक करायचा आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपला अकाउंट नंबर आणि लोन अकाउंट नंबर चेक करून घ्यायचा आहे. दोन्हीला आपल्याला येस येस करायचं आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर खाली ह्या काही नियम व अटी आहेत यावरती आपल्याला टिक करायचं आहे. ही संमती द्यायची आहे. त्यानंतर शेतकऱ्याची ई-के-वाय-सी करण्यासाठी या चेकबॉक्सवरती क्लिक करून आपल्याला संमती द्यायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आधार ई-के-वाय-सीवरती क्लिक करून आपल्याला शेतकऱ्याची के-वाय-सी करून घ्यायची आहे. आधार ई-के-वाय-सीवरती टिक केल्याच्यानंतर आपल्याला थोडंसं खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि कॅप्चर फिंगरप्रिंट या बटनावरती टिक करून आपल्याला आपल्या कॉम्प्युटरला जे फिंगरप्रिंट डिव्हाइस असेल त्या डिव्हाइसवरती आपल्याला बोट ठेवायचं आहे आणि आपली ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकता आपली ई-के-वाय-सी सक्सेसफुल झालेली आहे. ई-के-वाय-सी सक्सेसफुल झाल्याच्यानंतर या ठिकाणी जे प्रिंटचं ऑप्शन दाखवण्यात आलेलं आहे त्या प्रिंट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणावरनं जी पावती जनरेट झालेली आहे त्या पावतीची प्रिंट काढून आपल्याला शेतकऱ्याला द्यायची आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.